राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग। तर बघा मस्त पाऊस पडतोय मुंबईत आणि धोधो पाऊस पडतोय, वातावरण खूप छान झालंय। तर आमच्या अहोंना भजी खायची इच्छा झाली आणि त्यांना मिरचीची भजी खूप आवडते। मी 2 दिवसापूर्वी अख्ख्या मिरचीची तळून भजी केली होती, पण आज मी विचार केला काहीतरी वेगळं करूया। तर तुम्ही बघू शकता मी इथे मिरच्या कापते। त्याआधी मी 2 मोठे मोठे कांदे चांगले चिरून घेतलेत बारीक आणि त्यानंतर मिरचीचं मधून पोट फोडून त्याच्या थोड्याशा मीडियम साइजचे तुकडे करत आहे। तर मी अशा प्रकारे हा भजी करणार आहे। तर मी देखील पहिल्यांदा ट्राय करते आणि तुम्हाला मी सांगणार आहे कशी झालेत। तुम्ही पण ट्राय करा, पण माझा रिझल्ट ऐकल्यावर। आणि मंडळी त्या दिवशी खरंच मी भजी बनवलेली ना, म्हणजे काल परवाच बनवलेली आणि खूप टेस्टी झाली होती। म्हणून तुम्हाला सांगते की नक्की भजी बनवा। तर अशी ही भजीची मिरची असते जी अजिबात तिखट नसते। चांगल्या 7-8 मिरच्या कापून घेतल्या, कांदा टाकला आणि बेसन पीठ टाकलं, थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा टाकायचा। मी आपल्या हातानेच घेते। तर तुम्ही बघू शकता 1-1.5 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्यामुळे ना भजी क्रिस्पी होते। तर अशा प्रकारे बेसन आणि कॉर्नफ्लॉवर टाकून झाल्यावर मीठ टाकायचं, आपल्या कांदा आणि मिरचीच्या हिशोबाने मीठ टाकायचं। त्यानंतर हळद आणि मग ओवा आणि थोडीशी तीळ टाकायची आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हवंय तसं बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी टाकत जायचं। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतले। माझ्या किचन ओट्यावर जागा नाहीये तेवढी हे सगळं मिक्स करायची, त्यामुळे मी व्यवस्थित खाली बसूनच सगळी तयारी करून घेते आणि मग नंतर उभं राहून किचन ओट्यावर शेगडीवर मी मस्तपैकी गरम गरम भजी तळणार आहे। तर अशा प्रकारे थोडंसं कडक कडकच मळायचं, एकदम पातळ पीठ मळायचं नाही, जेणेकरून क्रिस्पी आणि टुणटुणीत भज्या होतात। तर अशा प्रकारे पीठ सगळं मिक्स करून झालंय आणि आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी कढई ठेवली आणि सुरुवातीला मी खूप कमीच तेल ठेवते, कारण मग नंतर ते तळणाचं तेल वापरलं होत नाही। तर मग असं थोडंसं तेल ठेवलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं आहे। त्यानंतर मी ह्यामध्ये भजी सोडायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही बघू शकता कशी एक एक भजी मी सोडते आणि त्यामध्ये कांदा आणि मिरची असल्यामुळे त्याला क्रिस्पीपणा येतो, कारण कांद्यामुळे आपोआपच भजीला क्रिस्पीपणा येतो। मी यामध्ये अजिबात सोडा टाकलेला नाही आहे आणि मला वाटतं तुम्ही पण सोडा टाकू नका। आपण सोड्याचा वापर कमीत कमी केला पाहिजे असं माझं मत आहे। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे थोडे थोडे 4-4, 5-5 भजी टाकून व्यवस्थित तळून घेतलेले आहेत। मंडळी आता मी माझ्या चॅनलवर रेसिपीचे देखील व्हिडिओ टाकणार आहे, पण तुम्ही सपोर्ट करत राहा। तुमचा जर सपोर्ट राहिला तर मला देखील व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळते। तर तुम्ही देखील तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करत राहा, माझे व्हिडिओ बघत जावा आणि पूर्ण बघत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, कारण मी पण काहीतरी नवीन सुरुवात करत आहे। तर मला तुम्ही असाच सपोर्ट करत राहावा। आणि तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ बनवणं एवढं सोपं नसतं। जे व्हिडिओवर येतात काहीही कमेंट करतात, काहीही बोलतात आणि निघून जातात। कमेंट करणं खूप सोपं असतं, पण व्हिडिओ बनवणं आणि व्हिडिओसाठी जी प्रिपरेशन करावी लागते ती सगळी करणं खूप कठीण असतं। आणि त्यामध्ये आपली घरची गृहिणी जी पार्ट टाइम जॉब करते, गृहिणी देखील आहे, मुलं आहेत, नवरा आहे, हे सगळं सांभाळून जर यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर काही करायचा प्रयत्न करत असेल आणि जर तुम्ही तिला नावं ठेवत असाल तर खूप वाईट वाटतं। पण ठीक आहे, तुम्ही अजून माझी नवीन फॅमिली, अजून तुम्ही मला नीट असं ओळखत नाही आहे, पण हळूहळू देखील तुम्ही मला ओळखायला लागाल, कारण मी माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला सगळी स्टोरी सांगणार आहे। तर अशा प्रकारे मी व्यवस्थित भजी तळून घेतलेल्या आहेत। जेवढं बॅटर मी बनवलेलं सगळी भजी मस्त क्रिस्पी गोल्डन ब्राऊन करायची आहेत आपल्याला, एकदम लाल लाल भजी नाही तळायची आहे। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भजी व्यवस्थित तळून घ्यायची आणि मी सगळी भजी व्यवस्थित तळून घेतली आहे। आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा, कारण मिरची भजी जी आपण अख्खी करतो ना ती पण चांगली लागते, पण ही कांद्यासोबत केलेली भजी अजून टेस्टी लागते आणि मुलांना देखील आवडते, मुलंसुद्धा खातात। मिरची भजी बघून जरा मुलं घाबरतात की तिखट आहे का काय, पण ही भजी अजिबात तिखट लागत नाही, कारण ह्या मिरच्या एवढ्या तिखट नसतात। तर अशा प्रकारे मी सगळी भजी तळून घेतलेली आहे आणि माझा सांगायचा मुद्दा हाच की तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहावा, माझे व्हिडिओ बघत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा। तर हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, तर मी ह्याच्याबद्दल थोडा छोटा शॉर्ट्स करून देखील टाकणार आहे।
तर मी आता जी नवीन सुरुवात करते त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे ते देखील मला कमेंट करून सांगा. छान छान कमेंट करा, मी तुमच्या प्रत्येक कमेंटचा चांगला रिप्लाय देईल. तर आता हे शेवटचा घाणा राहिलेला तो देखील मी पूर्णपणे तळून घेतलेला आहे. आणि मंडळी तळता तळताच मुलांची सुरुवात झाली येता जाता खायची. तर तुम्ही बघू शकता एवढी भजी झाली. आणि मी म्हटलं आता मुलांनी तर टेस्ट केलेली आहेत, आमच्या अहोंनी पण टेस्ट केलेली आहेत, तर मग आता मी टेस्ट करते. तर मग आता मी भजी टेस्ट केली आणि खरंच खूप टेस्टी आणि खूप छान झालेली. तुम्ही पण ट्राय करा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.